नमस्कार, जय महाराष्ट्र. मी गणेश वराडकर, आपला मराठी हिंदू भाऊ. आपण आजच पंतप्रधानांनी जे काही डिक्लेअर केलेलं आहे, परंतु मला त्याच्या पर्याप्तच काही गोष्टी मांडायच्या आहेत की देशामध्ये ज्यावेळी हा स्ट्राईक आणि ही जी काही युद्धाची सुरुवात झाली त्यावेळी सगळे सरकारच्या बाजूने होते. आता इथे सरकार आणि किंवा म्हणजे अपोजिशन हा विषय नाही आहे. ज्यावेळी आपल्यावरती आपत्तीजनक गोष्टी घडतात त्यावेळी काय महत्त्वाचं असतं की सर्वांनी एकत्रित येणं. त्यावेळी सर्व एकत्र आले, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये मध्यस्थी कोणी का कशासाठी केली, तर युएसने मध्यस्थी यासाठी केली की ट्रेड, कारण का ह्याचा परिणाम ट्रेडवर होतो, मच्छीमारांवरती होतो. कारण का आपण अरबी समुद्रापासून ते पार म्हणजे तुम्ही जर नीट अभ्यास आपण ह्याचा विचार करू तर याचा सर्वात जास्त परिणाम ह्या प्रत्येक देशाच्या वरती घडलेला आहे. कारण प्रत्येक देश हा भारताला कनेक्टेड आहे. पाकिस्तानशी काही घेणं देणं नाही आपल्याला, ते भिकारचोट आहेत, ठीक आहे. परंतु आपला ट्रेड, आपल्या लोकांना पण त्रास कुठे होऊ नये याची कुठेतरी दखल घेणं खूप गरजेचं होतं. आणि आपण जे काही केलंय ते काही रोकबाय ठोक केलेलं आहे आणि ठोकण्याची तर क्षमता भारतामध्ये मजबूत आहे पाकिस्तानला. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण हे का थांबवलं, कशासाठी थांबवलं, याचा प्रत्येकाला अभ्यास आहे. जे शिकलेले आहेत, ज्यांना ह्या सर्व गोष्टींची जाणीव आहे, त्यांना ह्या गोष्टी कळतात. परंतु मला सर्वप्रथम केंद्र सरकार, राज्य सरकारचे आभार मानायचे आहेत. कारण आपण जो काही आमचा टॅक्स कापत होतात त्याचा उत्तम आणि उत्तम युटिलाइज ह्या युद्धामध्ये झालेला आहे आणि तो दिसलेला आहे. कारण आपण आपल्यावरती जेवढे काही अटॅक झाले होते त्याला उत्तर देताना ह्या गोष्टी गरजेच्या होत्या. कारण का हा टॅक्स आतापर्यंत आम्हाला म्हणजे मी तर तुम्हाला फ्रँकली सांगतो की माझा मित्र परिवार असो किंवा मी बऱ्याच ठिकाणाहून ऐकत होतो की आपला टॅक्स योग्य ठिकाणी युटिलाइज झालेला आहे आणि आपण कुठेतरी फुल ना फुलाची पाकळी आपल्या देशावरती घडणाऱ्या घटनांसाठी जर आपली युटिलाइज होत असेल तर आम्ही सर्व त्या सोबत आहोत. बरं वाटलं. म्हणजे आपण टॅक्स जे काय आपण बोंबलत होतो, आपण जे काही एक चालू होतं बाकी सगळं सर्वांचं, त्याचा युटिलाइज आहे, वापर आहे, अभ्यास लागतो त्याला. या सर्व गोष्टी अशा साध्य होत नाहीत. आज देशावरती, आपल्या देशावरती कोणी पाकिस्तानने जो काही हल्ला केला तो कितपत काय झालं, नुकसान जे काही झालंय ते भरून तर येणारच आहे. कारण का त्यांनी तर आपल्या लोकांना मारलं म्हणूनच आपण घुसलो ना त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्यावरती त्यांची पूर्ण निस्तानाभूत केला आपण त्यांना. परंतु कसं असतं, आधा अधुऱ्या गोष्टी न्यूज चॅनलने देखील ह्या टायमाला मी एवढंच सांगेन, इतर वेळेला नको त्या गोष्टी असतात, परंतु या टायमाला त्यांनी काही गोष्टी योग्यही मांडल्यात. जिथे अयोग्य असेल तिथे अयोग्य बोलणार, जिथे योग्य असेल तिथे योग्य बोलणार. परंतु ह्या सर्व कालावधीमध्ये देशाच्या पंतप्रधानाने देशाचाही विचार केलेला आहे. एवढंच कळतंय की आज आपण एवढं युद्ध चालू असताना देखील आम्ही आमच्या कामावरती सेफ होतो. आम्ही नोकरदार वर्ग आम्ही आमच्या कामावर सेफ होतो. का? कारण एवढे हल्ले झाले, ज्या काही गोष्टी घडल्या, हां जरा ऐका त्या पाकिस्तानमध्ये ते लोक आपल्या विरोधात काय काय बोलत आहेत. ऐका, मग तुमचं जीव जळेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बलुचिस्तानच्या प्राईम मिनिस्टर ज्या मॅडम आहेत त्यांनी, त्या प्राईम मिनिस्टर मॅडमनी काय म्हटलंय ना ते नीट ऐका, मग कळेल आपण काय बोलतोय, कशावरती बोलतोय, कशाच्या कुठल्या चुका काढतोय, काय बोलतोय. अरे आपण प्रयत्न हा 100% केला आणि आज आपण ह्या गोष्टीवरती अंमलात आपली गोष्ट आलेली आहे की इथून पुढे जर त्यांनी पुन्हा अशी गोष्ट केली तर त्यांना पर्याय नाही ठेवलेला आहे आपण. आणि ही जी सर्वात आपण जी काही ज्या प्रकारे त्यांच्यावरती आक्रमण केलं आणि ज्या प्रकारे आपण प्रत्येक गोष्टीला न्याय दिलेला आहे त्याचं नेहमीच आपण समर्थन केलं पाहिजे.
प्रत्येक गोष्टीत आपण का कुरबुडी करतो, का प्रत्येक गोष्टीत एखादं काम चांगलं होत असेल तर त्याला वाहवाच करावी, का त्याच्यामध्ये फालतूच्या गोष्टी आपण मांडाव्यात. मला काय ह्या राजकारण्यांबद्दल बाकीच्या इतर म्हणजे मला काही कळतच नाही कधी कधी. आपण का कुरगुडी काढतो. आपण योग्य जर दिशा त्यांनी दिलेली आहे, पुढे भविष्यामध्ये देखील अशा घटना घडल्या तर त्याच्यावरती कशा प्रकारे कार्यवाही होईल हेही सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या देशाच्या पंतप्रधानांवरती आणि देशातील सर्व राज्यकर्त्यांवरती, सर्व राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांवरती आपण विश्वास हा या काळामध्ये जसा ठेवला होता तसाच आपल्याला ठेवायचा कायमच आहे. परंतु संभ्रमात आणणारे हेच आहेत की एका वेळेला सांगतात की सगळं बरोबर आहे आणि एका वेळेला सांगतात की इथे अयोग्य होतं, तिकडे अयोग्य. अरे मग काय आहे. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. देशाचा पंतप्रधान हा सक्षम आहे आणि कायम असणार आपल्यासाठी, कारण त्यांचं काम हे उत्तम आहे आणि उत्तम कायम असणार. आणि मी तर म्हणतो पुढचे 15 वर्षे त्यांना मिळू देत भविष्यातली. अशा पंतप्रधानाची गरज आहे जो वेळेनुसार प्रत्येक गोष्टीला उत्तर देतो, ना की फालतूचे प्रश्न करायला पाहिजेत आपण. अशा वेळेत सर्व पक्षीय दलांनी ज्याप्रमाणे सुरुवातीला प्रतिसाद दिला होता, ज्याप्रमाणे सपोर्ट केला होता, असा सपोर्ट आपण कायम एकमेकांना केला पाहिजे. कारण हेच या बाहेरच्यांना नकोय, एवढं लक्षात घ्या. यासाठी सक्षम सरकार सोबतच विपक्ष देखील सक्षम कसा आहे आणि कसा एकमेकांना धरून चालतो हे उत्तम उदाहरण हे या युद्ध काळात तर दिसलेलं आहे. परंतु कुठेतरी कोणीतरी काहीतरी कुरबुडी करतं, काही गोष्टी बोलतं, हे चुकीचं आहे. आपण ज्याप्रमाणे एकत्रित आहोत त्याप्रमाणेच एकत्रित सर्वांनी, विपक्ष, सर्व पक्षीय दलांनी ज्याप्रमाणे या युद्ध काळामध्ये एक ढाल बनले सगळे आणि त्यांनी सांगितलं आपण या गोष्टीच्या सर्वजण विरोधात आहोत, त्याप्रमाणे आपण सर्वांनी प्रत्येक गोष्टीमध्ये एकत्रित असणं खूप गरजेचं आहे. याचा गैरफायदा इतर कोणीही घेऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. सो मला जे काही मी काही एवढा मोठा काही कोणी म्हणतात ना नेत्या लेवलचा नाही आहे, परंतु एक सामान्य नागरिक, एक सामान्य कार्यकर्ता, त्याचबरोबर या देशाचा एक आम्ही सुपुत्र आहोत. त्यामुळे आम्हालाही कळतं कशात चांगलं आहे आणि कशात वाईट आहे. त्यामुळे एवढंच म्हणणं आहे की आपण सर्वांनी असेच एकत्रित राहावं आणि एकत्रितरित्या भविष्य काळात देखील अशा जर घटना घडत असतील तर असेच एक ठाम होऊन उत्तर देणं खूप गरजेचं आहे. सो तुर्तास आता आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.